नमस्कार. मास्टर स्टफ या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण NAS 2021 विषयी महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. NAS 2021 काय आहे? तर NASचं पूर्ण रूप आहे नॅशनल अचिव्हमेंट सर्वे, म्हणजेच राष्ट्रीय संपादनूक चाचणी. ही चाचणी 12 नोव्हेंबर 2021 रोजी इयत्ता 3री, 5वी, 8वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. आता या चाचणीचे आयोजन कोणी केलेले आहे? तर NCERT आणि CBSE यांच्या संयुक्त विद्यमाने ही चाचणी आयोजित करण्यात आलेली आहे. चाचणी घेण्यासाठी इयत्ता 3रीसाठी 2 क्षेत्रीय अन्वेषक आणि इयत्ता 5वी, 8वी व 10वीसाठी 1 क्षेत्रीय अन्वेषक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आता प्रत्येक शाळेसाठी 1 निरीक्षक यांची नेमणूकसुद्धा करण्यात येणार आहे. निरीक्षक हे CBSE मार्फत नेमण्यात येणार आहेत. सर्व मंडळांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या यादृच्छिक पद्धतीने निवडलेल्या शाळेत ही चाचणी घेण्यात येईल. यादृच्छिक म्हणजेच रँडमायझेशनने विद्यार्थ्यांची किंवा शाळांची निवड केलेली असेल. इयत्ता 3री, 5वी, 8वी आणि 10वीच्या शेवटी विद्यार्थ्यांना काय माहीत आहे आणि ते काय करू शकतात हे या चाचणीमुळे जाणून घेण्यात येणार आहे. म्हणजेच लर्निंग आउटकम्स संदर्भात विद्यार्थ्यांची प्रगती या चाचणीमुळे समजून येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मूल्यांकन, अध्यापनशास्त्रीय प्रक्रिया आणि लर्निंग आउटकम्स संपादनूक समजून घेण्यासाठी संशोधकांसह शैक्षणिक नियोजक आणि धोरण निर्मात्यांसाठी नॅशनल अचिव्हमेंट सर्वे उपयुक्त ठरणार आहे. आता NAS 2021 विद्यार्थ्यांच्या त्यांच्या सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक विकासाच्या दृष्टीने दीर्घकाळ शाळा बंद असल्यामुळे होणाऱ्या परिणामांचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. चाचणी अहवाल मदतीने शिक्षक, पर्यवेक्षीय अधिकारी, डायट्स, SCERT आणि इतर अधिकाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा NAS चाचणीचा उपयोग होणार आहे. तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या संदर्भात भविष्यातील प्रगतीचा मागोवा घेण्यास सक्षम ठरेल. आता या NAS 2021मध्ये मुख्याध्यापकांची भूमिका, जर शाळा आपली निवडली गेली तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकांची भूमिका काय असेल? तर सामाजिक अंतर पाळून सर्वेक्षण करण्यासाठी मोठी खोली किंवा हॉल प्रदान करणे, अर्थातच कोविडच्या नियमाचे, स्वच्छतेचे पालन करून. विद्यार्थी हजेरी पुस्तिका चाचणी जी विद्यार्थी निवडीसाठी आवश्यक आहे ती क्षेत्रीय अन्वेषक यांना उपलब्ध करून देणे. सर्वे रूममध्ये आणि आजूबाजूला शिस्त आणि आवाजमुक्त वातावरण सुनिश्चित करणे. खोलीची व्यवस्था करणे. शक्यतो CWSN म्हणजेच चिल्ड्रन्स विथ स्पेशल नीड अशा विद्यार्थ्यांसाठी तळमजल्यावर त्या विद्यार्थ्यांची व्यवस्था केलेली असावी. आता CWSNसाठी निरीक्षक आणि फील्ड अन्वेषक यांच्याशी सल्लामसलत करून लेखकाची व्यवस्था करावी. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना लेखनिकाची गरज असेल त्या विद्यार्थ्यांना फील्ड अन्वेषकाशी किंवा निरीक्षकाशी बोलवून त्या लेखनिकाची पूर्तता करणे आवश्यक आहे. ही मुख्याध्यापकांची जबाबदारी असेल. त्याचबरोबर स्पेशल नीड असणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 30 मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात आला पाहिजे. सर्वेक्षणाचे कामकाज व्यवस्थापित करण्यासाठी सर्वेक्षण टीमला योग्य अशा फर्निचर पुरवण्याचं कामसुद्धा ती जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे. आता NAS
कोणकोणत्या महत्त्वपूर्ण बाबीमध्ये किंवा कोणकोणत्या महत्त्वपूर्ण बाबी पुरवणार आहे. तर क्वेश्चन सेट वर्ग 3 आणि 5साठी चाचणी संचामध्ये वाढ केलेली आहे. विद्यार्थ्यावर चाचणीचा भार न वाढवता प्रश्न आणि त्याद्वारे सामग्री कव्हरेज वाढवणे, यामुळे चाचणीची वैधतासुद्धा काय होईल, वाढेल. त्यानंतर मॉड्युलर मॅट्रिक्स वर्ग 8वी आणि 10वीसाठी मॉड्युलर मॅट्रिक्स डिझाईन किंवा वर्ग 8वी आणि 10वीसाठी चाचणी पुस्तिकेच्या सुधारणा डिझाईनमध्ये 2 विषयाचे संयोजन करण्यात आलेले आहे. इन्क्रीज इन क्वेश्चन्स प्रत्येक लर्निंग आउटकमसाठी NS 2021 प्रश्नांची संख्या वाढविण्यासाठी संच वाढवून परंतु लर्निंग आउटकम्स तेवढेच ठेवून, म्हणजे संच वाढवलेले आहेत पण लर्निंग आउटकम्स वाढवलेले नाहीत, ते तेवढेच ठेवलेले आहेत, चाचणी घेता येते आणि अभ्यासाची वैधता वाढवते. आता या ठिकाणी जालना जिल्ह्यातील सहभागी शाळांचे उदाहरण इथं दिलेलं आहे. पहा, एकूण वर्ग या ठिकाणी 3री, 5वी, 8वी आणि 10वीचे मिळून एकूण शाळा आहेत 2329. आता त्यापैकी निवडलेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांची एकूण संख्या आहे 210 आणि या 210 शाळांमधून एकूण 6665 विद्यार्थी परीक्षेमध्ये सहभागी झालेले आहेत. आता 2310 पैकी साधारणपणे 210 म्हणजे जवळपास 9 ते 10% दरम्यान शाळा निवडण्यात आलेल्या आहेत. तर यादृच्छिक पद्धतीने म्हणजेच रँडमली या शाळांची निवड करण्यात आलेली आहे. आता PISA, TIMSS, PIRLS या तिन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनाचा तुलनात्मक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. आता PISAचा फुल फॉर्म किंवा पूर्णरूप काय आहे? प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. TIMSS ट्रेंड्स इन इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स अँड सायन्स स्टडी आणि PIRLSचा आहे प्रोग्रेस इन इंटरनॅशनल रीडिंग लिटरसी स्टडी. आता PISA ही संस्था भाषा, गणित आणि विज्ञान या विषयाचं काय करते? मूल्यांकन करते. तर TIMSS ही गणित आणि विज्ञान या विषयाचं मूल्यांकन करते. तर PIRLS ही भाषा या विषयाचं मूल्यांकन करते. आता या ठिकाणी वयगट काय आहे पहा, वयवर्ष काय आहे? तर PISAचं आहे 15 वर्ष म्हणजे वर्ग 9वी. TIMSSचं आहे 10 ते 14 वर्ष म्हणजे वर्ग 4थी ते 8वी. PIRLSचं आहे वयोगट 10 वर्षे म्हणजेच वर्ग 4थी. आता याची वारंवारता काय आहे? तर PISA दर 3 वर्षांनी, म्हणजे PISAचं शेवटचं मूल्यांकन झालं होतं 2018ला, आता ते 2021 त्यानंतर 2024ला होईल. TIMSSचं दर 4 वर्षांनी मूल्यांकन होतं, ते 2019ला झालेलं होतं, म्हणजे आता ते 2023 त्यानंतर 2027ला होईल. PIRLSचं दर 5 वर्षांनी मूल्यांकन होतं, 2021 त्यानंतर 2026, 2026 नंतर 2031ला ते घेण्यात येईल. तर अशा प्रकारे या संस्था कार्यरत आहेत. आता NIS 2021 टेस्ट फ्रेमवर्क काय आहे पहा. वर्ग 3री इयत्ता 3रीसाठी विषय आहेत भाषा, गणित आणि परिसर अभ्यास. यामध्ये प्रश्नसंच 4 असतील, त्याचे एकूण प्रश्न असतील 47 आणि वेळ असेल 90 मिनिटे. त्यानंतर वर्ग 5वीसाठी भाषा, गणित आणि परिसर अभ्यास हेच विषय आहेत. यांचेसुद्धा संच 4च आहेत, मात्र प्रश्न आहेत 53 आणि वेळ तेवढाच आहे 90 मिनिटे. त्यानंतर इयत्ता 8वीसाठी भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्राचा समावेश केलेला आहे. त्यांच्यासाठी प्रश्नसंच 4 आहेत, प्रश्नसंख्या 60 आणि वेळ आहे 120 मिनिटे. त्यानंतर इयत्ता 10वीसाठी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि इंग्रजीचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे. यांचे प्रश्नसंच 5 आहेत, प्रश्न 70 असतील आणि वेळ मात्र आहे 120 मिनिटे. तर अशा प्रकारे हे प्रश्नसंच आणि प्रश्नसंख्या असेल आणि त्या ठिकाणी वेळसुद्धा दिलेला आहे. तर त्या वेळेतच ते पेपर त्यांनी सोडवून पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर NIS 2021 वर्गनिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती. आता या ठिकाणी वर्ग दिलेले आहेत पहा, क्लास 3, 5, 8 आणि 10 आणि विषय दिलेले आहेत मॉडर्न इंडियन लँग्वेज म्हणजेच MIL, मॅथमॅटिक्स गणित, एन्व्हायरमेंटल सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश आणि टोटल.
तर तिसरीसाठी एकूण आहेत 24 वर्गनिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती किती आहे 24, 5वीसाठी 29, 8वीसाठी 55 आणि 10वीसाठी आहेत एकूण 36. तर असे लर्निंग आउटकम्स त्या ठिकाणी असतील. त्यानंतर ॲसेसमेंट डिझाईन ग्रेड 3. आता ग्रेड 3साठीचं ॲसेसमेंट डिझाईन काय आहे पहा. या ठिकाणी ग्रेड 5चं सेट 1, सेट 2, सेट 3, सेट 4 दिलेले आहेत. सब्जेक्ट 1 लँग्वेज असेल, न्यू अँकर 15 आहे. एरिया EVS न्यू अँकर आहे 18. सेट 3मध्ये मॅथ्स न्यू अँकर आहे 15. सेट 4मध्ये एरिया EVS आहे आणि न्यू अँकरमध्ये 18. तर अशा रीतीने यांचं ॲसेसमेंट डिझाईन असेल. सब्जेक्ट 2मध्ये मॅथ्स 15, लँग्वेज 15, EVS 18 आणि मॅथ्स 15. सेट 4मध्ये पुन्हा मॅथ्स 15. तिसरा विषय आहे EVS, त्यामध्ये 18, गणित 15, लँग्वेज 15 आणि पुन्हा लँग्वेज 15. असे एकूण पहा. सेट 1मध्ये 47, सेट 2मध्ये 47, सेट 3मध्ये 53 आणि सेट 4मध्ये 47. याप्रमाणे ॲसेसमेंटचं काय असेल डिझाईन असेल. त्यानंतर फिगर 1 प्रपोज स्ट्रक्चर फॉर रीडिंग कॉम्प्रेहेन्शन इन मॉडर्न इंडियन लँग्वेज फॉर NS 2021 फॉर ग्रेड्स 3, 5, 8 अँड 10. आता या ठिकाणी डोमेन काय दिलेलं आहे पहा. रीडिंग कॉम्प्रेहेन्शन. सब्जेक्ट डोमेन टेक्स्ट टाईप दिलेले आहेत. नॅरेशन, एक्सपोजिशन, आर्ग्युमेंटेशन, लिस्ट, फॉर्म्स, ग्राफ्स, टाइम टेबल्स अँड डायग्रॅम्स. फिगर 2.1मध्ये प्रपोज स्ट्रक्चर फॉर मॅथमॅटिक्स फॉर NS 2021 फॉर ग्रेड्स 3 अँड 5. यामध्ये डोमेन आहे मॅथमॅटिक्स. आता सब डोमेन काय दिलेले आहेत पहा. शेप्स अँड स्पेशल अंडरस्टँडिंग, नंबर्स, मेंटल ॲरिथमेटिक्स, मनी, मेजरमेंट, वेट, व्हॉल्यूम, टाईम, डेटा हँडलिंग, पॅटर्न्स. त्यानंतर लर्निंग आउटकम्स ॲसेस्ड इन NS 2017 क्लास 3, 5 अँड 8. आता 2017ला क्लास 3 आणि 5 8ला लर्निंग आउटकम्स काय होते पहा. क्लास 3 लँग्वेज, यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पहा. रीड स्मॉल टेक्स्ट विथ कॉम्प्रेहेन्शन दॅट इज आयडेंटिफाईज मेन आयडियाज, डिटेल्स, सिक्वेन्स अँड ड्रॉ कन्क्लुजन्स. त्यानंतर L 312मध्ये रीड्स प्रिंटेड स्क्रिप्ट्स ऑन द क्लासरूम वॉल्स, पोएम्स, पोस्टर्स, चार्ट्स एक्सेट्रा. क्लास 3 मॅथमॅटिक्स M 301 रीड्स अँड राईट्स नंबर्स अप टू 999 यूजिंग प्लेस व्हॅल्यू. M 302 compares numbers up to 999 based on their place values. M 303 solves simple daily life problems using addition and subtraction of 3-digit numbers with and without regrouping. M 304 constructs and uses the multiplication facts of till 10 in daily life situations. And M 305 analyzes and applies an appropriate number operation in the situation or context. फील्ड इन्व्हेस्टिगेटर क्षेत्रीय अन्वेषक म्हणून कोणाची निवड करावी. फील्ड इन्व्हेस्टिगेटर, आता या ठिकाणी कोणाची निवड करावी पहा. फील्ड इन्व्हेस्टिगेटर विल बी नॉमिनेटेड बाय द डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर मीन्स DNO for survey administration at the local level in the sample school. Field investigators are SCERT, DIETs, BRCs, CRCs, B.Ed or M.Ed officials, faculty and student interns. The other officials not below the rank of a clerk working in education departments in the states or UTs may also be nominated. FLS will be trained for their role and responsibilities. आता
फील्ड इन्व्हेस्टिगेटरची भूमिका आणि जबाबदाऱ्या. आता फील्ड इन्व्हेस्टिगेटरची भूमिका आणि जबाबदाऱ्या काय आहेत? तर क्षेत्रीय अन्वेषक एक जबाबदार व्यक्ती असेल ज्याने संपूर्ण सतर्कता आणि वैयक्तिक लक्ष देऊन सर्वेक्षण संबंधित कार्य करणे अपेक्षित आहे. NAS चाचणी दिवशी दिलेल्या वेळापत्रकानुसार नियुक्त शाळेत उपस्थित राहणे, सर्वेक्षण चाचणी संदर्भाने परीक्षा कक्षाची तपासणी करणे, शाळा प्रमुख आणि निरीक्षकांशी संवाद साधून चाचणीसाठी सामाजिक अंतर राखले जाईल या दृष्टिकोनातून मोठ्या वर्गखोलीची निवड करणे, पुनर्निर्धारित प्रक्रियेनुसार एकापेक्षा जास्त वर्ग तुकडी असेल तर त्यापैकी एकाची निवड करणे. या सर्व फील्ड इन्व्हेस्टिगेटरच्या काय आहेत? तर जबाबदाऱ्या आहेत. त्याचबरोबर पूर्वनिर्धारित प्रक्रियेनुसार निवडलेल्या तुकडीतील नमुना विद्यार्थी निवडणे, विद्यार्थी हजेरीवरून विद्यार्थ्यांची वास्तविक संख्या आणि चाचणी दिवशी असणारी उपस्थिती यांची नोंद घेणे, परीक्षेच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन, प्रारंभ वेळ, समाप्ती वेळ यांचे पालन करणे. त्याचबरोबर फील्ड इन्व्हेस्टिगेटर ते फळ्यावर उत्तर कसे नोंदवावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवतील. विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर कसे चिन्हांकित करावे हे उदाहरणासह त्यांनी स्पष्ट करायचं आहे. विहित केलेल्या वेळेनुसार आणि मार्गदर्शक तत्वानुसार गोपनीय साहित्य उघडणे, निवडलेल्या विद्यार्थ्यांना वेळेवर आणि मार्गदर्शक तत्वानुसार चाचणी पुस्तिका वितरित करणे. त्याचबरोबर चाचणी सुरळीत संचलित करण्यासाठी आणि कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब होणार नाही असे पर्यवेक्षण, चाचणी संदर्भात दिलेल्या सूचनांबाबत काही प्रश्न असल्यास विद्यार्थ्यांना हात वर करण्यास सांगणे, चाचणी शांत वातावरणात होईल याची दक्षता घेणे, OMR भरण्याच्या सूचनेनुसार वर्ग 3 आणि 5वीच्या विद्यार्थ्यांना मदत करणे, चाचणीनंतर OMR उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांकडून जमा करणे, व्यवस्थित मोजून घेणे आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत वेळेत मार्गदर्शक तत्वानुसार पॅकिंग करणे, OMRS सील केल्यानंतर सर्व प्रश्नावली भरून घेणे. त्याचबरोबर परस्पर संवादी मार्गाने विद्यार्थ्यांची प्रश्नावली भरून घेणे, शिक्षक प्रश्नावली आणि शाळा प्रश्नावली भरून घेणे, दिलेल्या सूचनांप्रमाणे साहित्य सील करून घेणे, लिफाफ्यावर शाळेचा UDIS कोड, विद्यार्थी उपस्थिती यांची नोंद करणे, दिलेल्या सर्व प्रश्नावली भरून घेणे, दिलेल्या सूचनांप्रमाणे साहित्य सील करून घेणे, NAS चाचणी संदर्भातील सर्व साहित्य निरीक्षक यांच्याकडे जमा करणे, त्यांना सर्व साहित्य सील करण्यास मदत करणे, दिलेल्या लॉगिनद्वारे NAS पोर्टलवर आपला ऑनलाईन अहवाल भरणे. या सगळ्या जबाबदाऱ्या फील्ड इन्व्हेस्टिगेटरच्या आहेत. निवडलेल्या शाळेतील तुकडी आणि विद्यार्थी निवड. आता यादृच्छिक पद्धतीने किंवा रँडमली जी शाळा निवडलेली आहे त्या शाळेतील कोणत्या विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी निवड करायची आहे? तर NAS चाचणी निवडलेल्या शाळेतील आणि निवडलेल्या वर्गातील 30 विद्यार्थ्यांसाठीच घेण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर रँडम मेथडने एका तुकडीची निवड करायची आहे. म्हणजे ABCDE अशा जर 4 तुकड्या आहेत तर रँडम मेथडने काय करायचे आहे? त्यापैकी एका तुकडीची निवड करायची आहे. म्हणजे सर्वच तुकड्यांसाठी ती परीक्षा असणार नाही, तर रँडमली एका तुकडीसाठी असेल. त्याचबरोबर निवड शाळेतील तुकडी आणि विद्यार्थी निवड. आता समजा 30पेक्षा जास्त विद्यार्थी जर एका वर्गामध्ये असतील तर त्या पटसंख्येला 30ने काय करायचं आहे? भागायचं आहे आणि जवळच्या पूर्ण संख्येत त्याचं रूपांतर करायचं आहे. उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे पहा, 44 समजा एखाद्या वर्गाची विद्यार्थी आहे तर 44 भागिले 30 तर उत्तर आलं 1.46. आता 30पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास समजा 45 विद्यार्थी आहेत तर 44 क्रमांकाच्या चिठ्ठ्या कराव्यात आणि पहिला विद्यार्थी निवडावा. समजा तो 28 क्रमांक आला. म्हणजे लक्षात आलं का पहा, समजा 45 विद्यार्थी आहेत वर्गात तर 44पर्यंतच्या चिठ्ठ्या करायच्या आणि त्यामधून एक चिठ्ठी निवडायची. समजा ती चिठ्ठी 28 क्रमांकाची उचलली गेली तर या क्रमांकापासून सुरुवात करायची. म्हणजे 28 क्रमांकाला 1 म्हणायचं आणि मग त्याच्या पुढे वरीलप्रमाणे फरक घेऊन, म्हणजे आता 1.46 म्हणजे एकच पूर्णांकात केला तर तो 1 होईल. 1.5च्या पुढे असता तर तो 2 झाला असता. एकच आहे तो. म्हणजे 28 नंबरचा विद्यार्थ्याला जर आपण 1 नंबर म्हणला तर 29चा सोडून परत 30 येईल, 31 सोडून 32 येईल, 33 सोडून 34 येईल, 35 सोडून 36, परत 38, 40, 42, त्यानंतर 44, इथं 43 डबल झालेला आहे, 44. पुन्हा हा
इथं 45 असेल, 45 सोडून पुन्हा पहिला विद्यार्थी येईल, मग पुन्हा दुसरा सोडून तिसरा येईल. या पद्धतीने 30 विद्यार्थी येईपर्यंत वर्गातील विद्यार्थ्यांची निवड करायची आहे. त्यानंतर क्षेत्रीय अन्वेषक विद्यार्थी तुकडी निवडबाबत सॅम्पलिंग डिझाईन नोट NAS 2021 पाहू शकता. ते पाहून आपल्याला विद्यार्थ्यांची निवड करता येईल. NAS इतर प्रश्नावली, त्यामध्ये विद्यार्थी प्रश्नावली, शिक्षक प्रश्नावली, शाळा प्रश्नावली यांचा समावेश असेल. तर NAS राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण संस्था कोणत्या आहेत? तर डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, गव्हर्मेंट ऑफ इंडिया, कोऑर्डिनेशन फंडिंग अँड गायडन्स. त्यानंतर NCERT, CBSE, NIC, NITIAAAYOG, त्यानंतर UNICEF म्हणजेच युनिसेफ या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण संस्था कार्यरत आहेत. थँक्यू.